वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक आणि वनसेवकांची भरती निघत आहे। जागांचा जर आपण विचार केला तर वनरक्षक मध्ये 966 जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवकाच्या याच्या अगोदर शासन निर्णय आला होता 12,991 जागा जे वनसेवकाच्या सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। तर शिक्षण 10वी पास 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक वनसेवक या भरतीमध्ये, ठीक आहे। आणि त्याचबरोबर वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला अभ्यासासाठी कुठून करायचं, अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे आपल्याला करायचं, काय वाचायचं, कोणत्या पुस्तकातून वाचायचं, या सर्व गोष्टीबद्दल आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। मेन म्हणजे वनरक्षक वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यापर्यंत पडणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर वनसेवकाचं जे पद आहे हे नव्यानं निर्माण करण्यात आलं, एक लक्षात ठेवा। याच्या अगोदर शासन निर्णय सुद्धा आलेला होता। तर सध्याच्या कंडिशनला वनसेवक मध्ये जर आपण पाहिलं तर 12,991 जागा रिक्त आहे। आणि वनसेवक मध्ये एक अट आहे की यामध्ये फक्त 10वी पास आणि 12वी पासच लागते, यामध्ये ग्रॅज्युएशन वाले विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही, कारण की शासन निर्णयामध्ये ते दिलेलं आहे, एक लक्षात ठेवा। आणि हे जे गड्ड संवर्गातलं पद आहे वनसेवकचं, यामध्ये जो पगार भेटणार आहे 15,000 ते 47,600 रुपये महिना आपल्याला वनसेवक पदामध्ये या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वनसेवक पदामध्ये पेपर पण होणार आहे, एक लक्षात ठेवा, कारण की ही जी भरती आहे सरळ सेवेने या ठिकाणी घेतली जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर सर्वात अगोदर नुकताच एक पत्रक सुद्धा आलं होतं की त्या पत्रकमध्ये दिलं होतं की वनसेवकांची जी जागा ह्या नंतर या ठिकाणी भरल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आधी वनरक्षकच्या भरती निघणार आहे, त्यानंतर वनसेवकांच्या जागा या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनरक्षक मध्ये जर पाहिलं शिक्षण 12वी पास लागले, महिला उमेदवार पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता वनरक्षक भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर वनरक्षक मध्ये जे वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट यामध्ये राहते, म्हणजे 18 ते 32 वर्षापर्यंत। आणि वनरक्षक भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय होणार आहे, यामध्ये पेपर होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षक भरतीची आहे, एक लक्षात ठेवा। तर पहिल्या टप्प्यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये काय होणार आहे, तर यामध्ये आपला पेपर होणार आहे 120 मार्काचा पेपर, 80 मार्काचा ग्राउंड, असं 200 पैकी मेरिट आपल्याला लागणार आहे SC ST OBC EWS NTPG ओपन SBC SCBC या कॅटेगरी वाईज। वनरक्षक भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय पेपर आहे 120 मार्काचा पेपर असणार आहे। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। तर 5 सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। आणि एका प्रश्नाला 2 गुण आहे, तर टोटल 120 मार्काचा पेपर आहे, ते 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एक लक्षात ठेवा। आणि पेपरमध्ये पास व्हायचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, एक लक्षात ठेवा। 60 पैकी जर आपले 27 प्रश्न जरी बरोबर आले तर आपण पेपर पास राहतो, कोणती कॅटेगरी। 60 पैकी जर तुमचे 27 प्रश्न बरोबर आले SC ST OBC EWS NTPG ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी, तर पेपर पास राहतो आणि आपल्याला ग्राउंडसाठी डायरेक्ट बोलायला जाते। आणि निगेटिव्ह मार्किंग मेन नाही, आणि त्याचबरोबर 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाईम भेटते। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, तर आरामात आपण या ठिकाणी पेपर सोडू शकता, एक लक्षात ठेवा। आणि मेन म्हणजे गणिताचा विषय यामध्ये नाही आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे प्रश्न यामध्ये विचारले जात नाही, त्यामुळे आणखीन चान्सेस तुमचे या ठिकाणी वाढते सिलेक्शन व्हायचे, ठीक आहे। तर आपल्याला वनरक्षक भरतीचा जर आपल्याला चांगले मार्क घ्यायचे असेल वनरक्षक मध्ये मित्रांनो, तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला एक सांगून देतो, एक तर तुम्हाला ग्राउंडमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यावं लागणार आहे। जर समजा तुमचा पेपर थोडाफार कमी बसत असेल तर तुम्हाला ग्राउंडमध्ये चांगले मार्क घ्यावं लागणार आहे। जर समजा तुमचा ग्राउंड कमी असेल तर तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क घ्यावं लागणार आहे। आणि तुम्हाला दोन्हीमध्ये जर तुम्हाला बसायचं असेल तर मग पेपर पण तुम्हाला चांगला मारावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे।
तर मी तुम्हाला असं नाही म्हणणार की तुम्ही वनरक्षकची भरती निघत आहे तर तुम्ही मोठ्या मोठ्या बॅचा विकत घ्या, अकॅडमी वगैरे लावा, हे मी तुम्हाला कधीच सांगत नाही। तयारी मी तुम्हाला सांगतो, तयारी तुम्ही गावाखेड्यातले जर तुम्ही असाल, कारण की आपले विद्यार्थी गावाखेड्यातले जास्त आहे, तर गावातच जे विद्यार्थी मिळून एखादा ग्रुप बनवा तुमचा प्रॅक्टिससाठी 8-10 जणांचा, ठीक आहे। रोड तुमच्या गावात जर समजा एखादा ट्रॅक असेल, ग्राउंड असेल, तर तिथं ग्राउंडवर तुम्ही धावू शकता। आता पावसाळ्याचे दिवस आहे तर ग्राउंडवर येते, मग तुम्ही रोडने सुद्धा प्रॅक्टिस करू शकता। रोडाने जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल 5 किलोमीटर रनिंगची, तर तुम्ही जे विद्यार्थी मिळून बूट चांगले घ्या, म्हणजे जवळपास 2 ते 3 हजाराचे बूट घ्या, ज्याला या ठिकाणी बुटाला कार्बन प्लेट आहे असे बूट घ्या, म्हणजे चांगले बूट घ्या, जेणेकरून आपल्याला सीन पेन झाला नाही पाहिजे। रोडावर जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तर सीन पेन होतो, एक लक्षात ठेवा। तर समजा तुमचे सेगा बूट असेल, जे काही सेगा आहे 600-800 रुपयाचे, तर याने सीन पेन होते, चांगला बूट घ्या आणि त्यांना प्रॅक्टिस करा। पैसे देऊ गेले म्हणजे मेन आपलं पाय आहे, इंजरी नाही झाली पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर गावाकडेच तुम्ही प्रॅक्टिस करा आणि गावात एखादं वाचनालय पकडा, तिथंच अभ्यास करा, अशा प्रकारे तयारी तुम्ही करा। आणि मेन म्हणजे वाचायचं काय ते तुम्हाला सांगून देतो, एवढं मोठं वाचू नका तुम्ही, म्हणता एवढं मोठं पुस्तक आम्ही घेतो याच्यातून वाचतो, एवढं नका वाचू। जे काही झालेले प्रश्नपत्रिका संच 2023च्या ज्या शिफ्टमध्ये पेपर झाले ते सर्व प्रश्नपत्रिका संच वाचून काढा, त्याच्या रिलेटेड जे विद्यार्थ्यांना पेपरला परीक्षेला विचारले जाणार आहे। कारण की वनरक्षक भरतीचा जो पेपर हा TCS कंपनी घेते आणि TCS कंपनी काय करते, मागील भरतीचे जे काही प्रश्न आहेत ते रिपीट करते परत, एक लक्षात ठेवा। मागील प्रिव्हियस क्वेश्चन पेपर परत रिपीट करते, एक लक्षात ठेवा। त्यामुळे झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका संच त्या वाचून काढा। तुम्हाला जर प्रश्नपत्रिका संच पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे माझी नोकरी कॉर्नरच्या, तर पहा विद्यार्थी म्हणून टेलिग्राम ग्रुपवर आपण सर्व वनरक्षकच्या ज्या शिफ्टमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका संच त्या ठिकाणी टाकलेला, निशुल्क टाकला, कोणापासून 1 रुपया घेतला जाणार नाही, तर तुम्ही घेऊ शकता तिथून, ठीक आहे। तर अशा प्रकारे पेपर होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड आहे। उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि वनरक्षक भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे, तुम्ही 17 मिनिटांमध्ये आले तर पैकीच्या पैकी 80 मार्क भेटणार आहे, जसा टाइम वाढणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे, 12 मिनिटांमध्ये मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्यांना 80 मार्क भेटणार आहे, पैकीच्या पैकी जसा टाइम वाढणार आहे तसे कमी मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मिळून ग्राउंडला तुम्ही 70 मार्क जरी घेतले आणि पेपरमध्ये जरी तुम्ही या ठिकाणी 80-90 घेतले तर फायनल सिलेक्शन आपलं या ठिकाणी होऊन जाणार आहे, कोणती डिग्री असून जा, ठीक आहे। म्हणजे 100% चान्सेस राहणार आहे, लक्षात ठेवा। अशा हिशोबाने तयारी करा। हे झाल्यानंतर, हे ग्राउंड झाल्यानंतर आणखी 15-20 दिवसांना एक टेस्ट आहे, ते पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, वनरक्षक वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे। पण सध्याच्या कंडिशनला 966 प्लस जागा वनरक्षकच्या सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे। तर आतापासून आपापली तयारी चालू ठेवा, कारण की याच्या अगोदर जे महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक यांनी घोषणा दिली होती की आम्ही ज्या वन वृत्तामध्ये ज्या रेंजमध्ये वनरक्षक वनसेवक वनपाल वन सर्वेक्षण ज्या पदा रिक्त आहेत तर ते आम्ही भरून काढणार अशी याच्या अगोदर घोषणा दिली होती। आणि एका पत्रकामध्ये 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार एका व्यक्तीने त्या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं की भरती कधी काढता, तर त्यांनी सांगितलं सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी जो काही या ठिकाणी भरतीची जी प्रक्रिया आहे, जे काही या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं जो काही आकृती बंद आहे तर तो जे विद्यार्थी मिळवणं प्रक्रिया चालू आहे असे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, लवकर भरती काढणार आहे। तर वनरक्षकची जी भरती आता कधीपर्यंत निघणार अशा भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती। तर पहा वनरक्षकची जी भरती आहे विद्यार्थी मिळून आपल्याला ही सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आतापासून आपली जी तयारी हे चालू ठेवा, आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल। आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।